इथं सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बघा आमच्या किचनमध्ये किती अंधार पडलेला आहे. किचनमध्ये आमच्या खूपच अंधार पडतो. बाहेर कितीही उजेड असला तरी पण आमच्या किचनमध्ये अंधारच दिसतो. मी थोडासा पाठीमागचा दरवाजा उघडला आणि थोडासा उजेड आला. तर सकाळची वेळ आहे, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं मी उठले आणि रात्रीची जी भांडी असतात तर ती मी इथं लावून घेत आहे. तर हे माझं रोजचंच काम आहे किंवा प्रत्येक गृहिणीचं हे रोजचंच काम असेल की रात्रीची जी भांडी आपण घासून ठेवलेली असतात ती रात्रभर सुकतात किंवा पाणी निथळून ती सकाळी सकाळी मग उठल्यावर लावली जातात. तर भांडी लावून घेतली आणि कधीकधी अक्षयचे पप्पा उशिरा जेवतात, तर काही थोडीशी भांडी राहिली होती बेसिनमध्ये, तर ती मी बाहेरच्या बेसिनमध्ये नेऊन ठेवली आणि इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे. कारण तन्मय म्हणजे माझ्या भावाचा मुलगा जो आहे तो आहे इथं आत्ता सध्या, तर त्याला जायचं होतं ऑफिसमध्ये सकाळी सकाळी. तर भाजीला काही नव्हतं म्हणून मी त्याला ही सुक्की बटाट्याची भाजी करून देणार आहे. तर बऱ्याच जणांना बटाटा आवडतो की कसाही बटाटा केला तरी आवडतो. तर त्याच्यातलाच तन्मय पण आहे की त्याला पण तो बटाटा कसाही केला तरी आवडतो. तर त्याची मी साल वगैरे काही काढली नाही. बटाटा चिरला आणि मोठा मोठा कांदा असा लांब लांब कांदा चिरला आणि ते कांदा टाकून जिरे मोहरीची फोडणी घालून धने, लाल तिखट आणि काळं तिखट इतकाच हा मसाला मी इथं वापरलेला आहे आणि त्याच्यात बटाटे घालून हा छान मी सुक्की ही बटाट्याची भाजी करून देणार आहे. बटाट्याच्या काचऱ्या पण अशाच पद्धतीने करतात, पण मी काचऱ्या नाही केल्या. मी असंच चौकोनी बटाटा कट केला आणि तो केला पिवळा बटाटा जो करतो आपण, तर तो बऱ्याच जणांना आवडतो. बऱ्याच जण, आमच्यात तर फार कमी आवडतो. म्हणजे आम्ही तर कधीच करत नाही पिवळा बटाटा. डोसा वगैरे असेल तरी पण शक्यतो नाहीच करत. तर तो बटाटा थोडासा शिजावा म्हणून मी वरतून पाणी घालून तो झाकून ठेवला आणि मी जे गरम पाणी करून ठेवलं होतं त्याच्यात मी आवळ्याचा रस आणि मीठ टाकून ते पाणी पिले. मी उभ्या उभ्या पाणी पित नाही, बसूनच पाणी पिते, पण थोडीशी गडबड होती म्हणून मी उभ्या उभ्याच ते पाणी पिलं. आणि नंतर कणिक मळायला घेतलेली आहे आणि छान अशी कणिक मळली ना, तर आपल्या ज्या चपात्या आहेत अशी चुरून मुरून कणिक घेतली की चपात्या छान अशा मऊसूत लुसलुशीत अशा चपात्या होतात. एकदम जर खूप सारं पाणी ओतलं तर कणिक पातळ होते, पाणी अजिबात त्याच्यात खपत नाही आणि मग जास्त वेळ आपण तिला असं चुरू शकत नाही. त्याच्यामुळे चपात्या काही व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी मळतानाच थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घेऊन नंतर थोडं थोडं पाणी हातात घेऊन ही कणिक आपण छान अशी मळून घेतली तर छान मऊसूत अशा आपल्या चपात्या होतात. तर कणिक मळून झालेली आहे, बटाटा पण शिजत आहे. तर आता मी ही थोड्या वेळासाठी कणिक झाकून ठेवते आणि बटाटा शिजला आहे का तो पण बघते. बटाट्याला पण फारसा वेळ लागत नाही. बघितला तर थोडासा कच्चा वाटला म्हणून मी परत हलवून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि परत तो थोड्या वेळासाठी झाकून ठेवला. पूर्ण पातळ जर चिरून घेतला तर छान आपला बटाटा वाफेवर पण छान शिजला जातो. पण हा खूप पातळ नव्हता. खूप पातळ केला की फार तुकडेबात होतात बारीक बारीक, म्हणून मी थोडासा मीडियम ठेवला होता. बटाटा साईडला शिजत आहे तोपर्यंत मी इथं कणिक मळून झाली होती तर ती चपात्या करून घेत आहे. चपात्या मी त्याच्यापुरत्याच त्याला म्हणजे इतक्या सकाळी चपात्या सगळ्या लाटून नाही घेणार आहे. जेवढ्याच त्याला लागणार आहेत 2-3 चपात्या तेवढ्याच मी लाटून घेणार आहे. तर चपात्या बघा एकदम छान मऊ आणि एकदम लुसलुशीत अशा ह्या चपात्या झालेल्या आहेत. तुम्हाला दिसत आहेत चपाती छान फुगत आहे. ते चपाती ही नेहमी आपण पीठ मळण्यापासून ते करण्यापर्यंत चपाती किती फुगते हे अवलंबून असतं. आपण जर व्यवस्थित पीठ मळून छान चपाती जर केली तर छान मस्त अशा मऊ लुसलुशीत या चपात्या तयार होतात. चपात्या झाल्या की लगेचच मला त्याच्यासाठी नाश्ता पण बनवायचा होता. तर नाश्ता पोहे पण त्याला आवडतात आणि पटकन होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे पोहे आहेत. तर पोह्यासाठी मी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. त्याच्यात जिरे मोहरी टाकलेली आहे आणि शेंगदाणे. तर मला असं वाटतं की पोह्याचा जो खमंगपणा आहे तर तो शेंगदाण्यातच आहे. जर पोह्यातले शेंगदाणे खमंग लागत असतील तर पोहे खायला पण एक छान मजा येते.
तर छान शेंगदाणे आपल्याला सालवरची फुटेपर्यंत शेंगदाणे परतून घ्यायचे. आणि बऱ्याच वेळा आपण पोहे जे करतो ते वातळ होतात किंवा 1-2 तासानंतर एकदम कडक असे होतात. तर ते होऊ नये त्याच्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा. शेंगदाणे टाकल्यानंतर कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे. कांदाला आणि इतर मिरची किंवा शेंगदाणे आहेत त्याला मीठ लागावं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर हे जे पोहे आहेत त्या पोह्यांवर मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे आणि मीठ हे मी खालीच मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं जो मीठ आणि लिंबू आहे ते पोह्यांना छान मिक्स होतं आणि टेस्ट छान लागते. याच्यात जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता. याच्यातच थोडासा मी बटाटा घातला होता पोह्यात, कारण थोडा उरला पण होता आणि छान पण लागतो म्हणून. आणि नंतर त्याच्यात बघा आता मी पोहे वातळ होऊ नये म्हणून इथं फोडणी छान परतल्यानंतर इथं मी टाकलेलं आहे 2 चमचे पाणी. तर ह्या 2 चमचे पाण्यामुळे काय होणार आहे, जे पोहे जे आपले आहेत तर ते छान मऊसूत होणार आहेत आणि त्याच्यातली जी वाफ तयार होणार आहे ते थोडा वेळ आपण पोहे भिजवले की ते थोडेसे असे मोकळे होतात. त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण शोषून घेतात पोहे. मग त्याच्यात ओलसरपणा राहत नाही. जर तुम्ही फोडणीत जर अशा प्रकारे 1-2 चमचे जर पाणी टाकलं तर कोरडे झालेले पोहे आहेत ते त्या पाणी टाकल्यामुळे छान त्याला परत एकदा ओलावा येतो आणि आपण पोहे हे दिवसभर जरी ठेवले तरी पण ते म्हणजे असे कडक किंवा वातळ होणार नाहीत. तर त्याच्यासाठी तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि नक्की सांगा की तुम्ही या पद्धतीने पोहे केले तर कसे झाले होते ते. नंतर सगळ्यात डेकोरेशनसाठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे ही कोथिंबीर. तर ती मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घेतली. हळद आणि हिंग थोडासा घातलेला आहे. आणि आता हे पोहे जे आहेत ते त्यातले एक छान अशी दणदणीत वाफ आणायची आहे आणि ते पूर्ण जो त्याचा सुगंध जो आहे तो पूर्ण पोह्यात उतरला पाहिजे आणि त्याच्यामुळे जी पोह्याची टेस्ट आहे ती अप्रतिम लागते. आणि छान वाफ आल्यानंतर हे जे पोहे आहेत ते मी तन्मयला देणार आहे. आणि खरंच अशा पद्धतीने जर पोहे केले तर कधीच ते वातळ पण होणार नाहीत आणि असे ते खूप असे कोरडे पण होणार नाहीत. तर नक्की ही तुम्ही ट्रिक वापरून बघा. त्याला पोहे दिले आणि नंतर मी चहा ठेवलेला आहे. तर चहा मला सकाळी लागतो, त्याच्यासाठी मी घरात तर चहा कोणी घेत नाही, विकास आणि मीच फक्त चहा घेतो. आणि मस्तपैकी चहा छान तयार झालेला आहे. इथं विकासला मी दूध काढलेलं आहे, तो मिक्स घेतो चहा आणि दूध. थोडासा चहा टाकते मी त्याच्यात, तर त्याला ती सवय लागलेली आहे. फक्त दूध तो पीत नाही म्हणून थोडासा चहा टाकते. आणि मी माझ्या कपात मी चहा गाळून घेतला आणि मी इथं तन्मय तयार झाला होता ऑफिसला जाण्यासाठी. आज त्याचा पहिलाच दिवस होता ऑफिसला जाण्यासाठी, त्याच्यामुळे तो छान तयार झाला होता. त्याचं टिफिन वगैरे मी भरून दिलं आणि मला चहा लागतो म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारत इथं चहा घेत होते. ऐश्वर्या पण आली होती, तिने पण थोड्याशा गप्पा मारल्या आणि ती नंतर गेली. तर अशाच आम्ही गप्पा मारत चहा घेतला. नंतर तन्मय ऑफिसला गेला. तर असं होतं आजचं माझं रुटीन किंवा सकाळचा वेळ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत जा, कारण माझ्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी थोडंसं का होईना पण काहीतरी शिकण्यासारखं असतं किंवा एखादे पदार्थ शिकण्यासारखं असतं, काहीतरी असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघत जा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि छान कमेंट्स करा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. तर हा स्वतःलाच असा कॅमेऱ्याकडे बघून स्वतःला छान दिसावं, त्याला फार असं नीटनेटकं किंवा टिपटॉप राहायची फार सवय असल्यामुळे तो स्वतःला अपडेट करत होता की मी छान दिसावं म्हणून. तर त्याचं इथं चाललं होतं, आता तो निघणार होता. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.